नमस्कार, मी योगेश जगताप. युनिक फीचर्स पोर्टलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे गीता मालुसरे. गीता ही पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या जामगाव या छोट्याशा खेड्यातली तरुणी. गीतानं नुकतंच इंग्लिश खाडी पार केलेली आहे. गीता जलतरणपटू आहे. जी सगळ्यात अवघड खाडी मानली जाते इंग्लिश खाडी, ती तिनं जो त्याचा प्रवास आहे 34 किलोमीटरचा, वादळी वाऱ्यांमुळं असेल किंवा हवामानातल्या बदलामुळं तो प्रवास 50 तासांपेक्षा अधिक झाला होता आणि हा प्रवास तिनं जवळपास 14.5 तासात पूर्ण केला. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून गीता पोहण्याच्या प्रवासात आहे. गीताचा हा प्रवास नेमका काय आहे? तिची भविष्यातली स्वप्न काय आहेत? हे आज आपण गीताकडून जाणून घेणार आहोत. गीता, युनिक फीचर्स पोर्टलमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. आमच्या माहितीनुसार तू अगदी 2 वर्षाची असल्यापासून पोहतेस. कसं काय जमवलं हे? मी लहान होते म्हणजे अगदी 1 वर्षाचे होते तेव्हा पाण्यात खूप खेळायचे. म्हणजे मी तासनतास अंघोळ करायचे, बादलीत बसायचे. त्यामुळे मग माझे बाबा मला 2.5 वर्षाचे होते तेव्हा स्विमिंग पूलला घेऊन गेले. पण खूप लहान होते त्यामुळे त्यांनी घेतलं नाही. मग परत 3 वर्षाचे होते तेव्हा घेऊन गेले आणि मग तेव्हापासून मी स्विमिंग शिकायला सुरुवात केली. आणि मग त्यासोबत म्हणजे माझी आत्या होती, ती मला रोज घेऊन जायची प्रॅक्टिसला. पुढच्या टप्प्यात शाळेत गेली होतीस तू आणि हा प्रवास चालू झाला होता. तर शाळा आणि तुझं पोहणं हे सगळं कसं मॅनेज करायचीस आणि त्यावेळेस जे काही प्रॅक्टिस करावी लागायची ती नेमकी कशी असायची? शाळेचं मला असं कधीच बर्डन नव्हतं, कारण का मला घरून म्हणजे अभ्यासाचं असं काहीच नव्हतं. म्हणजे जेवढं तुला पाहिजे तेवढं कर, अशा टाईपचंच होतं सगळं. म्हणून मग मला एवढं अवघड गेलं नाही ते. आणि शाळा पण खूप सपोर्टिव्ह होते. म्हणजे मी बालवाडी ते 4थी बालशिक्षणमध्ये होते आणि त्यानंतर 5वी ते पुढे 10वी पर्यंत अहिल्यादेवीमध्ये होते. आणि शाळेने नेहमीच सपोर्ट केला मला स्पोर्ट्ससाठी. आमची शाळा एकदम म्हणजे स्पोर्ट्समध्ये चांगली होती आणि मी इवन मराठी मीडियममध्ये शिकले. सो असं अभ्यासाचं कधीच बर्डन नव्हतं. आता आपला काहीतरी दिनक्रम असतो. तुझा काय दिनक्रम होता शाळा असताना? सकाळी किंवा संध्याकाळी असं काही वेगळं रुटीन होतं का? माझी दुपारची शाळा होती, म्हणजे 11 ते 5 अशी शाळा होती. मग सकाळी प्रॅक्टिसला जायचे 6 वाजता आणि मग 9 वाजता घरी येऊन मग शाळेचं आवरायचे आणि मग शाळेतनं एक 5:30-6 ला घरी आले की मग थोडंसं खाऊन पिऊन परत मग प्रॅक्टिसला जायचं. आणि ही कशा स्वरूपाची होती प्रॅक्टिस? काय काय करायचं? त्यावेळेला मी शॉर्ट डिस्टन्स करायचे. म्हणजे 1-2.5 तासाची आमची प्रॅक्टिस असायची. 2.5-3 तास, सकाळी 2.5-3 तास आणि संध्याकाळी सेम. आणि पूर्ण वेळ पोहायचं हो, यात? पूर्ण वेळ पोहायचं आणि त्याचबरोबर मग जिम पण करायचे. आता हे सगळं सुरू ज्यावेळेस केलंस तर वडिलांची तर इच्छा होतीच की तुला पोहण्यात काहीतरी करिअरच्या संदर्भात गाईड करायचंय. वडिलांचा आणि जे कोणी तुझे प्रशिक्षक असतील त्यांचा काय रोल होता तुझ्या ह्या पोहण्याच्या प्रवासातला? त्यांचाच मेन रोल होता ऍक्च्युली. म्हणजे मी तर फक्त प्रॅक्टिस करायचे, ते मला घेऊन जाणं आणणं हे म्हणजे मी बाबांना म्हणते. सो तोच करायचा सगळं. आणि कोचने पण नेहमीच सपोर्ट केला. म्हणजे मला जे करायचंय ते त्यांनी बघून मग तसं माझी प्रॅक्टिस आणि ते सगळं चालू होतं. आता आपल्याकडे असं आहे की आत्ता कुठंतरी थोडा ट्रेंड आलाय की मुलांना स्पोर्ट्समध्ये किंवा त्यांना आवडतील त्या गोष्टी करण्याकडं चान्स दिला जातो. तुझ्या बाबतीत असं कधी आलं का की अभ्यासाकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि खेळ पण सांभाळला पाहिजे? हे कसं मॅनेज केलंस, खेळ आणि अभ्यास? अभ्यासाचं तर बर्डन नव्हतंच मला. आणि माझे जे आजोबा होते ते ऍक्च्युली कुस्ती खेळायचे आणि माझा काका पण कुस्ती खेळायचा. माझा दुसरा काका आहे तो बॉडी बिल्डर आहे. सो आमची अशी घराची जी हे आहे तेच सगळं म्हणजे स्पोर्ट्स स्पेसिफिक आहे. आणि माझी जी बहीण आहे श्रेया म्हणून, ती ॲथलेटिक्स खेळते. माझा भाऊ क्रिकेट खेळतो. माझ्या 2 दुसऱ्या बहिणी आहेत त्या पण क्रिकेट खेळतात. सो एकदम असं स्पोर्ट्सचं वातावरण आहे आमच्या घरात. पण असं काही म्हणलं का घरातलं की अभ्यासाकडे एक वेळ नाही दुर्लक्ष होऊ दे? पण अगदीच असं कधीच नाही. आता ज्यावेळेस आपण विचार करतो स्पर्धांमध्ये खेळायचंय, बॉडी मेंटेन ठेवायची व्यवस्थित, वजनही तेवढंच असायला पाहिजे असं काय, तर हे करत असताना आहार पण महत्वाचा असतो. तर तुला काही स्ट्रिक्ट काही बंधनं होती का किंवा काही सक्ती होती का की अमुक खायचं नाही, अमुक खायचं, असं काही? आता माझी रोजची प्रॅक्टिस म्हणलं तर एक 5 तास वगैरे तर व्हायची, 5-6 तास. आणि स्विमिंगमध्ये खूप कॅलरीज बर्न होतात. सो मी म्हणजे 2 वर्षामागे अगदीच अंडरवेट होते. म्हणजे खूप बारीक होते मी. आता मी इंग्लिश चॅनलसाठी माझं वेट थोडंसं गेन केलंय, कारण का एवढे तास पोहायचं आणि थंड पाण्यात पोहायचं, म्हणून मग फॅटी बॉडी लागते. म्हणून मी आत्ता वजन वाढवलंय. नाहीतर मी इतके दिवस म्हणजे बारीकच होते. आणि मग त्याच्यासाठी मी थोडं हाय कॅलरी फूड खायचे, कारण का जर एवढ्या कॅलरीज बर्न होत आहेत तर ते परत रिस्टोर पण झालं पाहिजे.
एनर्जी रिस्टोर झाली पाहिजे म्हणून मग मी प्रोटीन आणि हाय कॅलरी फूड खायचे. ज्यावेळेस हा सगळा प्रवास चालू होता त्यावेळेस शाळेतल्या तुझ्या मित्रमैत्रिणी असतील किंवा शिक्षक ह्यांची काय भावना होती तुझ्याविषयी? शाळेत तर म्हणजे सगळे मला सपोर्ट करायचे आणि सगळ्यांची मी लाडकी पण होते शाळेत, कारण का स्पोर्ट्स खेळायचे आणि इवन अभ्यासात पण मी चांगली होते. असं म्हणजे दोन्ही एक समतोल होता माझा. आणि शाळेत म्हणाल तर मी 10वीला आमच्या शाळेत इलेक्शन होतात, त्याच्यात मी निवडून पण आले होते म्हणून मी शाळेची पंतप्रधान होते, लाईक हेड गर्ल. आणि म्हणजे शाळेत एकदम सगळ्यांना मी आवडायचे आणि माझे फॅन फॉलोईंग पण जास्ती होतं ॲज अ स्पोर्ट्स पर्सन. आता ज्यावेळेस कुठली गेम आपण खेळायला चालू करतो त्यावेळेस कॉम्पिटिशन पण येतं. आता हे बऱ्यापैकी तू इंडिव्हिज्युअल इव्हेंट जरी करत असली तरी कॉम्पिटिशनला तू सामोरी गेलेली आहेस लहानपणापासूनच. काय अनुभव होता हा? शाळा लेवलच्या स्पर्धा असतील, डिस्ट्रिक्ट लेवलच्या, स्टेट लेवलच्या, नॅशनल आणि इंटरनॅशनल? मी 5 वर्षाची होते तेव्हा पहिली स्पर्धा खेळले होते. त्यावेळेला तर मला इतकं काही कळत नव्हतं. पण म्हणजे त्यावेळेला माझी आत्या घेऊन गेली होती आणि घेऊन गेला होता. सो त्यांच्यासोबतच जायचं, पोहायचं एवढंच कळत होतं. आणि त्यावेळेला आम्ही असं करायचो, की म्हणजे जेव्हा पण कॉम्पिटिशन असायची आम्ही आदल्या दिवशी जाऊन सगळे स्विमिंग पूल बघून यायचो. म्हणजे ते कसं असेल, काय असेल, तर ते प्रत्येक वेळेला म्हणजे लहान असताना आदल्या दिवशी जाऊन स्विमिंग पूल बघून यायचं ते होतं. आणि बाहेर स्टेट नॅशनलला पण गेल्यावर लाईक वेगवेगळ्या प्रदेशातले लाईक कॉम्पिटिटर्स भेटतात आणि ते सगळं चांगला अनुभव होता म्हणजे. आणि ज्यावेळेला मी 12 वर्षाची होते तेव्हा US ला गेले होते बायथल ट्रायथलसाठी. तेव्हाचा अनुभव अगदीच वेगळा होता. म्हणजे पहिल्यांदाच परदेशात गेले होते आणि लाईक त्यांचं कल्चर वेगळं आहे खूप, त्यांचं स्पोर्ट्स कल्चर पण वेगळं आहे आपल्यापेक्षा. आणि म्हणजे ते सगळं बघून अगदीच छान वाटलं होतं. म्हणजे आपल्याकडे पण तसा बदल व्हायला पाहिजे आणि आपल्याकडे आता बराच होतोय म्हणजे. आता हे जे करतेस सगळ्या स्पर्धा त्यावेळेस तुझ्यासोबतच अकॅडमीला किंवा जिथं कुठे ट्रेनिंग घेत असतील इतरही मुली असतील, मुलं असतील, ह्या पूर्ण टप्प्यात मागच्या 15-16 वर्षाच्या ती कन्सिस्टन्सी तुला दिसली का इतरांमध्ये, की त्यांनी पण काहीतरी ॲस्पिरेशन ठेवली होती, की मला पण स्विमिंगमध्ये करिअर करायचं आणि आता टिकून आहेत? असं प्रमाण किती जाणवलं तुला? करोना काळानंतर बऱ्याच म्हणजे जे माझ्यासोबत होते त्यांनी असं स्विमिंग सोडलं, की म्हणजे असं नाही आहे की त्यांनी पुढे कंटिन्यू केलं. ते 2 वर्ष आम्हाला स्विमिंग पूल्स नव्हते. सो मग प्रॅक्टिस करायचा काही चान्स नव्हता आणि मग त्यानंतर जर 2 वर्ष तुम्ही स्विमिंग करत नाहीये तर तुमचा ऑफकोर्स परफॉर्मन्स हा डाऊन होतोय. सो त्याच्यामुळे बऱ्याच असे जे माझे कॉम्पिटिटर्स होते, इव्हन माझे जे टीममेट होते, बऱ्यापैकी लोकांनी स्विमिंग सोडलं. पण त्यातल्या त्यात अजून बरेच आहेत. माध्यमांमध्ये काही बातम्या आहेत तुझ्याविषयीच्या, बक्षिसं मिळालेली. तसंच एक महत्त्वाची बातमी आहे की तुझा अपघात झाला होता. काय होतं या अपघाताचं स्वरूप आणि त्यातनं रिकव्हर कशी झालीस तू? 2022 मध्ये विजयदुर्गला गेले होते स्विमिंग कॉम्पिटिशनसाठी. 5 किलोमीटरचा इव्हेंट होता. त्यावेळेला मला जेलीफिश स्टिंग झालं होतं. म्हणजे फिनिश व्हायच्या एक 200 मीटर आधी मला स्टिंग झालं आणि ते स्टिंग असं होतं की माझ्या हातात कोणीतरी अशा 100 अशा नीडल्स अशा पोक केल्यात. अशा टाईपचं ते पेन होतं. ते खूपच म्हणजे भयानक होतं. आणि मग त्यानंतर मला म्हणजे फिनिश जवळ होता आणि मला माहीत होतं मी प्लेसिंगमध्ये. सो मी फिनिश म्हणजे इव्हेंट पूर्ण केला होता, मध्ये सोडला नव्हता. आणि मग त्यानंतर आम्ही तिथे म्हणजे जे दुखणं चालू झालं ते पूर्ण 1 महिना पुढचा ते मी हॉस्पिटलमध्येच होते. विजयदुर्गला असताना आम्ही तिथे फर्स्ट एड केलं होतं, म्हणजे इंजेक्शन आणि सलाईन वगैरे. पण त्याचा काही इतका फरक जाणवला नाही. मग पुण्यात येऊन आम्ही पुणे हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि त्यानंतर इमर्जन्सीमध्ये रात्रीच माझी सर्जरी केली होती. कारण का ते जेलीफिशचं जे विष असतं ते माझ्या म्हणजे बॉडीमध्ये पसरायला लागलं होतं असं. आणि मग अमोक पाठक म्हणून होते, त्यांनी माझी सर्जरी केली होती. आणि त्यानंतर मग अगदी 5-6 दिवसानंतर कळालं की माझ्या पामला ब्लड सप्लाय होत नाहीये पुढे. माझ्या ज्या नर्व्स असतात त्या बंद पडल्यात, असं झालं होतं. मग त्यानंतर अमोक पाठक आणि अभिषेक घोष असे माझे 2 सर्जन होते. त्यांनी पुढच्या सगळ्या सर्जरीज केल्या. त्यावेळेला माझ्या 1 महिन्यात 8 सर्जरी झाल्या होत्या. आणि मग नंतर परत अजून 6 महिन्यांच्या गॅपनी अशा 3 सर्जरी झाल्या. सो अशा टोटल 11 सर्जरीज झाल्या माझ्यावर. पोहण्याच्या ह्या सगळ्या टप्प्यात तुला अशी भीती वाटली नाही कधी, की आपण समुद्रात जातोय, तिथे इतरही अडचणी असू शकतात, कधीतरी आपल्याला दमही लागू शकतो. मग अशा अडचणी आल्या तर कधी घाबरायला झालं का? भीती वाटली का? किंवा हे नको करायला असं कधी वाटलं का?
नको करायला असं तर वाटलं नाही. आणि दम लागायचं म्हणजे मी प्रॅक्टिस तेवढी करते आहे रोजची. सो दम लागायचा तर प्रश्नच नाही. आणि म्हणजे घाबरायला असं थोडं, म्हणजे जेलीफिश स्टिंग नंतर हे जे ऑपरेशन वगैरे झालं त्यानंतर थोडंसं मला घाबरायला झालं होतं. पण मग नंतर म्हणजे मी जेव्हा डोअरमध्ये होते इंग्लिश चॅनलसाठी प्रॅक्टिस करताना मला परत स्टिंग झालं. आणि 3 वर्षानंतर ते पहिल्यांदा जेलीफिश बघून आणि ते स्टिंग होऊन ते मला खूप भीती वाटली. म्हणजे त्या दिवशी माझं 8 तासाचं स्विम होतं आणि ते बघून मला खूप घाबरायला झालं. मग मी पाण्याच्या बाहेर येऊन घरी कॉल केला होता पाला, की लाईक मी खूप खूप रडत होते, घाबरले होते. आणि मग लाईक त्यांनी समजून सांगितलं मला. आणि मग मी परत त्याच वेळेला थोडंसं रडून सगळं करून परत पाण्यात गेले. आणि मग त्यानंतर माझी पूर्ण भीती गेली. म्हणजे आता नाही भीती वाटत आहे मला. इव्हेंटच्या दिवशी पण मला बरेच जेलीफिश दिसले, स्टिंग पण झाले, अंगावरनं गेले, हाताला झाले, माझ्या पूर्ण गालावरनं तो जेलीफिश गेला. सो ते बरंच झालं, पण घाबरले नाही आता. बऱ्यापैकी मुलांची प्रॅक्टिस करून घेतली जाते छोट्या स्पर्धांसाठीची, पण जे हौशी असतात, जे खूप मेहनत घेतात स्वतःवरती, ते मोठ्या पण स्पर्धा करतात. काय डिफरन्स राहतो ह्याच्यामध्ये आणि काय मेहनत एक्स्ट्रा घ्यावी लागते? आता स्विमिंगचं म्हणाल तर 4 स्ट्रोक असतात. फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय. सो आणि शॉर्ट कोर्स आणि लाँग कोर्स असं पूल इव्हेंटसाठी असतं. शॉर्ट कोर्समध्ये 50 मीटर, 100 मीटर आणि 200 मीटरपर्यंत येतं. आणि लाँग कोर्समध्ये 400, 800 आणि 1500 असं येतं. आणि हे पूल इव्हेंट झाले. आणि ओपन वॉटरमध्ये 5 किलोमीटर, 10 किलोमीटर हे अल्ट्रा एन्ड्युरन्स झालं. आणि मग त्याच्यानंतर एन्ड्युरन्समध्ये लाईक पुढचे ते 10च्या पुढे म्हणजे 15 किलोमीटर, 20, 30 असे किती म्हणजे तुमच्यावर आहे, किती पोहू शकता तुम्ही, बरोबर. असं असतं. आणि मी मोस्टली आत्ता एन्ड्युरन्स करते. म्हणजे आता मी 32 किलोमीटर पोहली आहे. हे इंग्लिश चॅनलचं अगदी मला 54 किलोमीटर स्विम करायला लागलं. सो आता मी एन्ड्युरन्स करते. आता नुकतीच तू ब्रिटिश खाडी पार केलेली आहेस. काय होता हा अनुभव? इंग्लिश चॅनलचा अनुभव तर खूपच छान होता. म्हणजे मी प्लॅनिंग 2024ला म्हणजे माझं खरं स्वप्न हे मी 8 वर्षाची होते तेव्हापासून बघत होते, की मला इंग्लिश चॅनल पोहायचं आहे. रुपाली रेपाळे म्हणून आहेत. सो त्यांनी 12व्या वर्षी इंग्लिश चॅनल पोहला होता. आणि त्या म्हणजे इंडियातल्या यंगेस्ट आहेत पोहणाऱ्या. आणि मग ते माझ्या कोचकडे शिकल्यात. म्हणजे त्या माझ्या कोचच्या स्टुडंट आहेत. शेखर खासनेस म्हणून आहेत. सो त्यांच्याकडे त्या शिकल्या होत्या. तर मग त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन मला पण इंग्लिश चॅनल पोहायचा होता. त्यांचा आम्हाला 7वी का 8वीला धडा पण होता, म्हणजे रुपाली रेपाळेंचा. सो ते बघून मला इंग्लिश चॅनल पोहायचं होतं. आणि इंग्लिश चॅनलचं आम्ही बुकिंग 2024मध्ये केलं होतं. कारण का त्याचं बुकिंग मिळणं खूप अवघड असतं. आणि मग 2024मध्ये बुकिंग करून मग तशी माझी प्रॅक्टिस चालू होती त्यासाठी. मी रोजचं एक 5 तास 6 तास अशी पोहत होते. आणि वीकेंड्सला 8 तास 12 तास. त्याचबरोबर आम्ही हळशी लेकला जाऊन पोहायचो रात्री 2 वाजता. कारण का तिथे अंधारात पोहायची जर गरज लागलीच तर मग अंधारात पोहायची पण प्रॅक्टिस असावी लागते. सो मग तसं पोहत होतो. आणि इव्हेंट हा खूप, म्हणजे मी इथे इतकी प्रॅक्टिस केली होती की मला इव्हेंटला खूप असा त्रास जाणवला नाही. कारण का मी इथे आईस बाथ पण घेत होते थंड पाण्यासाठी. आणि इव्हेंटच्या दिवशी स्टार्टिंगला खूप, म्हणजे आदल्या रात्री खूप पाऊस होता. म्हणजे थंडरस्टॉर्म होतं. अगदी गडगडाटवाला पाऊस होता. आणि मी इव्हेंट चालू केला त्याच्या 1 तासभर पाऊस होता. आणि त्यानंतर मग वेदर एकदम क्लिअर झालं होतं. आणि मग पोहताना तर असं प्रॉब्लेम्स आलेच, म्हणजे लाटा होत्या, वारा होता. पण माझी प्रॅक्टिस असल्यामुळे मला खूप असं जाणवलं नाही. आता जसं आपण म्हणतो, की प्रत्येक फील्डमध्ये काहीतरी पीक पॉइंट असतो, की माउंट एव्हरेस्ट हा गिर्यारोहकांना तो पीक पॉइंट वाटतो किंवा इतरही जी शिखरं असतात ती पार करणं. तू ज्या प्रकारचं ओपन स्विमिंगमध्ये आहेस, तर ह्यात पण असं काही आहे का? की एवढ्या खाड्या आहेत, त्या पार केल्यानंतर तुम्हाला नावाजलं जातं किंवा तुमची फुलफिलमेंट होते असं काही? आता इंग्लिश चॅनल म्हणजे स्विमिंगमधला एव्हरेस्ट म्हणजे इंग्लिश चॅनल आहे. सो इंग्लिश चॅनल वन ऑफ द टफेस्टमध्ये येतं. आणि ते तर आता माझं कम्प्लीट झालं. आणि असे अजून आहेत, म्हणजे 7 ओशन्स म्हणून आहेत. सो ते जगातल्या टफेस्ट खाड्यांपैकी एक आहेत. त्याच्यात असे म्हणजे आता माझं एक झालं. सो त्याच्यात जिब्राल्टर म्हणून आहे, ते स्पेनमध्ये आहे. मोलोकाई चॅनल आहे, तो हवाईला आहे. नॉर्थ चॅनल जो आयर्लंडला आहे. त्याचबरोबर सुगारू चॅनल म्हणून आहे, तो जपानला आहे. आणि कुक स्ट्रेट
कुकस्ट्रेट हा न्यूझीलंडला आहे. ओके. असे आहेत चॅनल. सो आणि हे ते तुला आता मला करायचं आहे. येत्या काही महिन्यात यातल्या काही मोहिमा आहेत तुझ्या? हो. तर आता मी सप्टेंबरमध्ये कॅटिलिना चॅनलला चालली आहे. त्याचं नाव घ्यायचं राहिलं. आणि त्याच्यासोबतच मॅनहॅटन म्हणून आहे अराउंड द आयलंड. सो तो एक इव्हेंट आहे. सो इंग्लिश चॅनल, कॅटिलिना चॅनल आणि मॅनहॅटन हे 3 वर्ल्ड ट्रिपल क्राउन म्हणून आहेत. तर या वर्षीसाठी माझं ते करायचं आहे. सुरुवातीच्या काही प्रश्नात तू बोललीस कोच विषयी. प्रशिक्षक पण तसे तयारी करून घेणारे लागतात, आपल्याला कायम मोटिवेट करणारे. तुझ्या आत्तापर्यंतच्या टप्प्यात जे काही प्रशिक्षक झाले असतील त्यांच्याविषयी थोडक्यात? हो, म्हणजे मी लहानपणी जेव्हा अगदी 3 वर्षाचे होते तेव्हा मला छोटू सर, म्हणजे त्यांचं नाव तेज नारायण भगत आहे. सो त्यांना आम्ही छोटू सर म्हणतो. सो त्यांनी शिकवलं. त्यांनी अगदी मला खांद्यावर घेऊन, खूप रडायचे, खांद्यावर घेऊन वगैरे शिकवलंय. त्याच्यानंतर शेखर खासनीस म्हणून आहेत. त्यांच्याकडे मी शिकले. त्यांनी पण मला, म्हणजे त्यांच्यामुळेच आत्ता मी पोहू शकते एवढं चांगलं. सो त्यांनी खूप कष्टाने सगळं करून, ओरडून, मारून सगळं करून त्यांनी करून घेतलंय स्विमिंग. आणि आत्ता प्रतीक जावडेकर म्हणून आहे. सो त्यांच्यासोबत पण 1 वर्ष झालं मी करतीये. आत्ता आम्ही दोघं इंग्लंडला पण सोबतच गेलो होतो. आणि तो पण म्हणजे खूपच चांगला आहे. मी रात्रीचं, मला 2 वाजता हळशीला घेऊन जातो स्विमिंगसाठी, आणि खूप सपोर्टिव्ह आहे. स्विमिंग मधलं तुझे इन्स्पिरेशन, रोल मॉडेल असं कोणी असेल तर? स्विमिंगमधलं तसं म्हणाल तर मायकेल फेल्प्स, म्हणजे ही इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट पर्सन. म्हणजे त्यांच्याकडे ऑलिम्पिकचे खूप सारे गोल्ड मेडल आहेत, जे की कोणत्याच देशाकडे नाही आहेत, त्यांच्याकडे आहेत. सो ते आहेत. आणि त्याचबरोबर म्हणले तर रुपाली रेपा आहे. म्हणजे ओपन वॉटरसाठी ती खूपच भारी आहे. आता 21 वर्ष म्हणजे तसं काही जास्त वय नाहीये, पण तू बऱ्यापैकी यश सगळं अनुभवलेलं आहेस. तुझ्याकडे खूप सारे मेडल्स आहेत. देशात परदेशातही तू सगळ्या चांगल्या कामगिरी करून आलेली आहेस. कमी वयात हे यश मिळवण्याचं दडपण असतं का, की अजून काहीतरी अर्ज असते काहीतरी मिळवायची? ते कुठेतरी बर्डन असतं, प्रेशर असतं? नाही, बर्डन तर असं नाहीये, कारण का मला माझ्यावर विश्वास आहे की मी करेल, आणि माझ्या घरच्यांचा पण खूप सपोर्ट आहे. सो असं बर्डन नाही वाटत. पण हां, अजून बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्यात, त्या करायच्यात आता लवकरात लवकर. येस. काय मेंटल स्टॅबिलिटी ठेवण्यासाठी वेगळे काय प्रयत्न करावे लागतात का तुला? नाही, म्हणजे मी तशी मेंटली बरीच स्ट्रॉंग आहे. आणि जर म्हणजे एवढं पोहायचं, एवढा त्रासातनं पोहायचं, थंड पाणी आणि बाकीची मरीन लाईफ, आणि 14.5 तास पोहणं सोपं नाही. म्हणजे तुमची बॉडी पूर्ण थकून जाते. आणि मला असं झालं होतं की म्हणजे फक्त हात आणि गुडघ्यापासूनचे खालती पाय तेवढेच चालू होते. म्हणजे पूर्ण बॉडी अशी स्टीफ झाली होती. कारण का 16 डिग्री टेम्परेचरमध्ये जर एवढा 14 तास तुम्ही थांबताय, तर ते पूर्ण गोठून जातं अंग. सो याच्यासाठी मेंटल स्टेबिलिटी असणं खूपच गरजेचं आहे. आणि मी इव्हेंटला असं, म्हणजे मी खूप ही छान कॉन्सेप्टमध्ये नंतर इव्हेंट झाल्यावर लक्षात आली, की आपण का करतोय याचं रिझन असण्यापेक्षा आपल्याला हे का नाही करायचंय, त्याचं माझ्याकडे एकही रिझन नव्हतं. सो म्हणून ती गोष्ट झाली. म्हणजे जर माझ्याकडे थोडं जरी रिझन असतं की मला नाही करायचं, नाही वाटत आहे, तर ती नसती झाली. शून्य गोष्ट होती माझ्याकडे ती. म्हणून मी तो विचारच केला नाही की माझं होणार नाही किंवा मला त्रास होईल. जर आपण त्रासाचा विचार केला तर तो होणारच आहे. मी विचार करत होते, छान पाणी आहे, गरम पाणी आहे, मला गरम होतंय, थंडी नाही वाजत आहे, छान चाललंय, मला काहीच त्रास होत नाहीये. मी हा कंटिन्यू विचार करत होते. म्हणून मग मला काहीच त्रास झाला नाही. आपण जो विचार करतो तसंच आपल्याला पुढे जाणवतं. हे खर्चिक पण प्रकरण असणार आहे. म्हणजे तुम्ही देश परदेशात जाता त्यावेळेस तुम्हाला ती पण तयारी ठेवावी लागते. साधारणतः किती खर्च येऊ शकतो अशा प्रकारच्या करिअरसाठी स्पोर्ट्समधल्या? आणि ह्या मुलांनी, मुलींनी काय स्वतःची मानसिक तयारी करायला हवी अशा स्पोर्ट्समध्ये पुढे जाण्यासाठी? आता स्पोर्ट्स म्हटलं तर खर्च तर आहेच खूप. तर यासाठी म्हणजे स्वतःची पण जबाबदारी आहे की तो खर्च करावा. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटचं पण आहे की गव्हर्नमेंटनी पण जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांना हेल्प करावी. आपल्याकडे ही मदत होत नाही, म्हणजे कमी प्रमाणात होते. तर आता मी जो इव्हेंट केला त्याला माझ्या घरच्या, म्हणजे पप्पानीच सगळं केलं. त्याचबरोबर आम्हाला थोडीशी मदत आधी चंद्रकांतदादा पाटील होते, त्यांनी केली होती. आणि जे आमचे मुळशीचे आमदार आहेत शंकर मांडेकर, त्यांनी केली होती. आणि जे माझ्या बाबांचे मित्र आहेत अनिल पवार, सो त्यांनी अशी मला थोडीफार मदत करून सगळं करून आत्ता मी गेले. पण पुढे आता मला जायचं आहे, त्याच्यासाठी मला पैशांची गरज आहे.
तर म्हणजे जर कोणाला स्पोर्ट्स खेळायचाच आहे त्याच्यासाठी फायनान्शियल हेल्प ही गरजेची आहे, कारण का स्पोर्ट्स हा महाग आहे. म्हणजे आता स्विमिंग धरलं किंवा बॅडमिंटन, क्रिकेट हे सगळे महागडे स्पोर्ट्स आहेत, म्हणजे शिक्षणापेक्षा महाग आहे. बरोबर. सो याच्यासाठी फायनान्शियल एक स्टेबिलिटी असणं गरजेचंच आहे. आणि जर आत्ता आपल्या देशामध्ये स्पोर्ट्सला एक चांगलं करिअर येत आहे. म्हणजे आधी एवढं स्पोर्ट्सला भाव नव्हता, तो आता बराच आपल्या स्पोर्ट्स म्हणजे जागृती आली आहे स्पोर्ट्सबद्दल. सो मग जर कोणाला स्पोर्ट्स करायचा असेल तर ते त्यांनी डेफिनेटली केलंच पाहिजे. आणि आपल्याकडे ॲक्च्युली ही पण गोष्ट आहे की अभ्यास आणि स्पोर्ट्स दोन्ही करणं थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण का अकॅडमिक्स आपलं थोडंसं जास्ती आहे. सो ते दोन्हीचा समतोल राखणं थोडंसं डिफिकल्ट आहे. पण जर एखादा खरंच टॅलेंटेड असेल आणि त्याला करायचं असेल तर ते त्याची चॉईस आहे ऑफकोर्स. तर हा होता गीताचा आतापर्यंतचा एकूण प्रवास. तिची स्वतःची इच्छाशक्ती होती, तिला हार मानायची नव्हती आणि पुढं जात राहायचं होतं. तिला आणायचे कुटुंबाचा, प्रशिक्षकांचाही पाठिंबा मिळत गेला. धाडस आणि सातत्य ह्या 2 गोष्टी तिनं स्वतःमध्ये आणल्या, बिंबवल्या आणि त्या पुढं सुद्धा नेल्या. आजच्या गप्पा गोष्टींसाठी वेळ दिल्याबद्दल गीता तुझं मनःपूर्वक आभार. आणि गीताच्या पुढील प्रवासासाठी युनिक फीचर्स पोर्टलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. गीताची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपर कंटेंटसाठी, व्हिडिओसाठी युनिक फीचर्स पोर्टलला सबस्क्राईब करायला विसरू नका.